सर्वात पॉप्युलर आणि सर्वात फेवरेट ॲड ऑन म्हणजे झिरो डेप्रिसिएशन. म्हणजे आता साध्या शब्दात जर सांगायचं झालं तर प्रत्येक गाडी जी असते, जी जेव्हा तुम्ही शोरूममधनं बाहेर काढता तेव्हा त्याचं डेप्रिसिएशन चालू होतं. डेप्रिसिएशन म्हणजे त्याची जी किंमत आहे किंवा जी त्याची व्हॅल्यू आहे ती कमी व्हायला लागते. आणि जे गाडीबद्दल म्हणजे अख्ख्या गाडीबद्दल जे ट्रू आहे तेच गाडीच्या सर्व पार्ट्स, सर्व कंपोनंट्स बद्दलही ट्रू आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही शोरूममधनं बाहेर काढता गाडी, तेव्हा गाडीचे सगळे पार्ट्स हे डिप्रिशिएट व्हायला लागतात. आणि म्हणूनच मित्रांनो, जर 2 वर्षापूर्वीच्या गाडीचा जर तुम्ही इन्शुरन्स क्लेम काढलात कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्सच्या पॉलिसीमध्ये, तर त्या केसमध्ये जर तुमचं उदाहरणार्थ तुमच्या गाडीचा पुढच्या बंपरचं जर नुकसान झालेलं असलं किंवा हेडलाईटचं नुकसान झालेलं असलं आणि त्या हेडलाईटची जी किंमत आहे ती उदाहरणार्थ आपण आत्ता घेऊ की 2,000 रुपये आहे, तर 2,000 रुपये ही पूर्ण किंमत तुम्हाला इन्शुरन्स कंपनी ही प्रोव्हाइड करत नाही, ही देत नाही. का? तर तुमच्या गाडीची ओव्हरऑल व्हॅल्यू ह्या 2 वर्षामध्ये कमी झालेली. तर सरासरी प्रत्येक वर्षी गाडी 30% डेप्रिशिएट होते. म्हणजे जर त्या गाडीची त्या हेडलाईटची मूळ किंमत जर 2,000 रुपये असेल तर पहिल्या वर्षी त्याची किंमत जी आहे ती 30% कमी झाली आणि दुसऱ्या वर्षी त्या किमतीपेक्षा अजून 30% कमी झाली. तर हिशोब काढला जर आपण, त्या 2,000 रुपयाच्या हेडलाईटची डेप्रिसिएशन प्रमाणे किंमत साधारण 1,000 रुपये येते. म्हणजे 50% साधारण 2 वर्षात त्या हेडलाईटचं डेप्रिसिएशन झालेलं आहे असं इन्शुरन्स कंपनी म्हणते. आणि तुम्हाला 2,000 रुपयाचं कव्हर न मिळता फक्त 1,000 रुपयाचं कव्हर मिळतं. पण जेव्हा तुम्ही झिरो डेप्रिसिएशन पॉलिसी घेता तर याचा अर्थ डेप्रिसिएशन हा ॲड ऑन आहे. बेसिकली झिरो डेप्रिसिएशन हा कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स मधला एक ॲड ऑन आहे, ॲड ऑन कव्हर आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की तुमचं जे डेप्रिसिएशन जे मी आता जसं सांगितलं की जे लागू झालेलं आहे ते पूर्ण वेव ऑफ केलं जातं. म्हणजे 2,000 रुपयाचा जर तुमचा हेडलाईट असेल तर 2,000 रुपयाला 2,000 रुपयेच कंपनी देते. मग त्या केसमध्ये फक्त लेबर वगैरे कव्हर होत नाही.